नमस्कार. आज 24 फेब्रुवारी 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नव्याने म्हणजे खूप दिवसानंतर भेटल्यासारखं वाटत आहे. ओके, ठीक आहे. पहिली बातमी, गुणवत्तेवरील परिणामाची चिंता, नीट पीजीच्या कपातीची सर्वोच्च न्यायालयाकडून तपासणी. आपल्यासाठी ही न्यूज बिलकुल गरजेची नाही पहा, व अगदी असेल तरी ना ही न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे स्किप करू शकता. पुढची बातमी अतिशय मोस्ट आय.एम.पी. दहशतवादावर प्रहार, केंद्र सरकारचे धोरण, यंत्रणांच्या समन्वयावरती भर. आता टेररिझमला लढण्यासाठी प्रहार पॉलिसी आलेली आहे. प्रहार पॉलिसी इंटरनल सिक्युरिटीसाठी ही पॉलिसी अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचं GS2 ओके. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन यामध्ये पण तुम्ही ही प्रहार पॉलिसी लिहू शकता. ओके, कारण भारत देशाने कधीही दहशतवादाला विरोधच केलेला आहे, बरोबर, व अगदीच भारत देश शांतताप्रिय आहे. या नात्याने प्रहार पॉलिसी आपल्यासाठी खूप महत्त्वाची. डन. हे झालं थोडंसं वेगळ्या अँगलनं. त्यानंतर आता इंटरनल अँगलनं आपण पाहूयात या न्यूजला. ओके, हा आपला प्यारा भारत. मग पहा, आपला भारत देश जर तुम्ही पाहिला तर अगदीच केंद्राकडे जास्त पॉवर आहे व राज्यांकडे थोडीशी कमी पॉवर आहे, बरोबर. पण स्टेट जे आहेत ना ती पॉवरलेस नाही आहेत, बरोबर. त्यानंतर आपलं जे भारतीय संविधान आहे त्यामधील जी 7वी अनुसूची आहे त्याच्या अनुसार पहा, राज्यांकडे ना कायदा आणि सुव्यवस्थेचा जो पार्ट आहे तो राज्याच्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे, बरोबर. केंद्र सरकारकडे पण काही पॉलिसी आहेत व राज्य सरकारकडे पण काही पॉलिसी आहेत. मग त्याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलात, पोलीस व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारकडे पण आहे, बरोबर. त्यामुळे पहा, महाराष्ट्र पोलीस अशा पद्धतीने देतं. इंडियन पोलीस येत नाही तर महाराष्ट्र पोलीस येतं, व IPS जर बनला तर तुम्ही इंडियन पोलीस होता, बरोबर. ती भारतीय सेवा आहे या नजरेतून. मग पहा, महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये समन्वय. आता अगदीच तुम्ही आता आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये जर सरकार किंवा सत्ता जी आहे ती एकाच पक्षाची आहे, यामुळे अगदी चांगल्या पद्धतीने समन्वय आहे. पण तुम्ही हेच जर पॉलिसी वेस्ट बेंगालबद्दल जर पाहिलात तर कसं होतं, तर अगदी पहा, वेस्ट बेंगालमध्ये सरकार कोणाचं आहे, ममता बॅनर्जी TMC यांचं, बरोबर. व सेंट्रल गव्हर्नमेंटला कोण आहेत तर BJP, बरोबर. मग या दोघांमध्ये समन्वय आहे का, तर बिलकुल समन्वय नाही. त्यामुळेच पहा, ज्या वेळेस क्लॅश होतं ना, किंवा अगदी CBIचं पण, ओके, CBI सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे, बरोबर. मग CBIला राज्यामध्ये चौकशी करण्यासाठी पहा राज्य सरकारची पहिल्यांदा परमिशन घ्यावी लागते. मग त्यासाठी पहा, ममता बॅनर्जी यांनी काय केलं तर अगदी त्यांच्या विधानसभेमध्ये कायदा पारित केला व त्यांनी काय म्हटलं की आतापासून आम्ही CBIला परमिशन देणार नाही, आमच्या राज्यामध्ये CBI चौकशी करू शकणार नाही, असा त्यांनी डायरेक्टली कायदाच बनवला पहा वेस्ट बेंगॉलमध्ये, बरोबर. मग यामुळे काय होत आहे, फेडरलिझमला इथं नक्कीच धोका निर्माण होतो, बरोबर. हे फेडरलिझमचं जाऊ द्या, परंतु आता अंतर्गत सुरक्षा यासाठी जर तुम्ही पाहिलात तर हे आपल्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. कारण जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सी आहेत त्यांना जर राज्य सरकार चौकशीसाठी मदत जर करणार नसतील तर ही चौकशी पुढे जाऊ शकते का, किंवा आपल्या देशाचा जो धोका आहे त्याला आपण टॅकल करू शकणार आहोत का, तर बिलकुल नाही. त्यामुळे पहा, म्हणजे अगदी आपण जर अंतर्गतच लढत राहिलो तर बाहेरच्या शत्रूशी आपण लढू शकणार आहोत का, तर बिलकुल नाही. मग याच नजरेतून देशामध्ये आता सध्याला प्रहार पॉलिसी आलेली आहे. प्रहार पॉलिसीचं मेन उद्देश काय आहे तर जे सेंट्रल एजन्सीज आहेत आणि त्या स्टेटच्या एजन्सी आहेत त्या दोघांमध्ये समन्वय असेल. ओके, मग अगदीच पहा, विरोधी पक्षाचं सरकार असू द्या तिथं किंवा म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहेत दोघांचं पण एकच समन्वय जरी असेल तरी आपल्याला काय करायचं आहे, तिथं आता समन्वय साधायचा आहे. जसं अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटवरती जर तुम्ही पाहिलात तर NIA आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याची पण ATS आहे, बरोबर, अँटी टेररिझम स्क्वॉड, बरोबर. म्हणजे अगदी आपल्याला पण दोघांना पण दहशतवादाला आळा घालायचा आहे, पण जर समन्वय असेल ना तर अगदी चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात. मग यासाठीच पहा, प्रहार ही पॉलिसी आलेली आहे, बरोबर. तर केंद्रीय संस्था आणि राज्य पोलीस संस्था यांमध्ये काय असणार आहे, समन्वय असणार आहे. हे फेडरलिझमसाठी पण अगदी चांगला पॉईंट आहे. हा पॉईंट तुम्ही दोन्हीकडे लिहू शकणार आहात. डन. त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यापासून चौकशी ते खटल्यापर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये कायदे तज्ज्ञांचा इथं सहभाग महत्त्वाचा करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे वेळोवेळी तिथं काय जे वकील असतात किंवा कायदेतज्ञ ज्यांना माहिती असतं की बाबा इथं लूप होल होऊ शकतो, ओके, या लूप होलमधून आपला तिथं जो टेररिस्ट आहे तो पळवाट काढू शकतो असं जर आपल्याला समजलं ना, किंवा कायदेतज्ञांनी जर तसं सुचवलं ना आपल्याला, तर आपण काय करू शकतो पहा, ती जे लूप होल आहेत किंवा जी पळवाट आहे ना ती बंद करू शकतो. मग यासाठी यांनी या पॉलिसीमध्ये ते फ्रेमवर्क केलेले आहे. नेक्स्ट आहे, मूलतत्ववादी विचारांनी तरुणांना भडकवल्याबद्दल व्यक्तिगत पातळीवर कारवाई. ओके, आता अगदीच पहा, सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर तुम्ही कोणतं कंटेंट पाहत आहात किंवा कोणत्या कंटेंटनुसार तुमचं ब्रेन वॉश केलं जात आहे हे कोणालाच माहिती नाही. परंतु जर ते तसं कंटेंट कन्झ्युम करून एखादा व्यक्ती जर ब्रेन वॉश होऊन म्हणजे टेररिस्ट किंवा त्यांच्या जर संपर्कात आलेला असेल तर लगेच पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अलर्ट जर गेलं तर राज्य सरकार त्यावरती कारवाई करू शकेल. डिजिटल माध्यमांद्वारे जे टेररिझम वगैरे पसरवलं जात आहे ना त्याला पण इथं आळा बसवण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, स्वयंसेवी संस्था व धर्मगुरूंना सहभाग करून मूलतत्ववाद तसेच हिंसाचाराचे धोके
नक्की समजावून सांगणे. आता अगदीच पहा, एखादी वेळ काळ होतं की अगदी दहशतवादासाठी त्यांनी धर्माचा पण वापर करू शकतात. मग जे धर्मगुरू आहेत सहभागी करून घेतलं जाणार आहे, जेणेकरून आपल्या देशातून दहशतवाद आपण बाहेर फेकून देऊ, किंवा अगदीच पहा म्हणजे शून्य दहशतवाद ही पॉलिसी आपल्याला राबवण्यासाठी प्रहार ही अतिशय महत्त्वाचं शस्त्र आता भारत देशाकडे आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके, तर आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट आहे जिल्हा परिषद निवडणुकांची अनिश्चितता कायम. आपल्यासाठी गरजेची नाही हे पहा, म्हणजे अगदीच सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस निर्णय देईल त्यावेळेस आपण त्याला पाहूयात. नेक्स्ट आहे पायाभूत सुविधा गुंतवणुकीवर भर, राज्यपालांची अभिभाषणात ग्वाही, अधिवेशनाला सुरुवात. आता ही पण खऱ्या अर्थाने जर बातमी पाहिला तर महत्त्वाची तशा पद्धतीने नाही आहे. त्यानंतर लोहखानीला परवानगी प्राथमिकदृष्ट्या चुकीची, बॉम्बे हायकोर्टाने प्रथम ऑब्झर्वेशन असतं ते दिलेलं आहे. त्यानंतर पुढे चला, आता नेक्स्ट आहे पहा, राष्ट्रपती भवनातील एडविन ल्युटन्स यांचा पुतळा हटून त्याऐवजी देशाचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. तर मी कालच्या पण न्यूजपेपरमध्ये म्हटलेलं होतं की तुम्हाला सी राजगोपालचारी यांच्याबद्दल थोडंसं माहिती जाणून घ्यायचीच आहे. ओके, पर्सनली न्यूज याबद्दल थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा इतिहासामधून. त्यासोबतच आणखीन एक आहे गुरु तेग बहादूर यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे पहा. तर गुरु तेग बहादूर यांच्या स्मृती वर्षानिमित्त म्हणजे 350व्या स्मृती वर्षानिमित्त राज्य शासन त्यांच्या अद्वितीय योगदानाला कृतज्ञ अभिवादन करीत असून त्यांच्या आदर्शांचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा संकल्प दृढ करत राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर 350व्या शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. व हे जे आयोजन आहे ते 3 टप्प्यात करण्यात आलेलं आहे. बरोबर, पहिलं जे आयोजन होतं ते नांदेड येथे भरून गेलेलं आहे. म्हणजे अगदीच तुम्हाला माहिती असेल 24 व 25 जानेवारी दरम्यान नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पण आले होते, तिथं झालेलं होतं. ओके, हे पॉईंट पाहिलेला होता आपण तेव्हा पण. त्याच्यानंतर पहा, आता हिंदी चादरची सजीव स्मृती हे महत्त्वाचं आहे ते. तर हिंद दी चादर म्हणून पूजनीय असलेल्या श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी धर्म स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले होते. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. डन. पहा, डायरेक्टली प्रश्न काय येईल आता. हा आर्टिकल प्लीज वाचत बसू नका, कारण ही पहिली बाजू म्हणजे थोडंसं पॉलिटिकल अँगलनी हा आर्टिकल लिहिला गेलेला आहे. पण महत्त्वाचं जे क्रक्स काय आहे तर हिंद दी चादर, ओके, ही कोणाशी रिलेटेड आहे तर श्री गुरु तेग बहादूर यांच्याशी रिलेटेड आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवा. UPSC किंवा MPSC यामधूनच प्रश्न विचारते. बाकी अन्य तुम्ही किती वेळ झालं वगैरे हे आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. एकदा स्टेटमेंट नक्की विचारू शकतं पहा UPSC की महाराष्ट्रामध्ये 350व्या स्मृतिवर्षाचं जे समागम आयोजन करण्यात आलेलं होतं ते किती टप्प्यामध्ये झालं तर अगदीच पहा 3 टप्प्यामध्ये ते झालेलं आहे. हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा, बाकी अन्य गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे चला, अगदी पहा आर्टिकल आलेला आहे नक्षला नाशानंतर. ओके, सर्वांना माहिती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वचन दिलेलं होतं की 31 मार्च 2026 पर्यंत आम्ही भारत देशामधून नक्षलवाद नष्ट करू. मग अगदीच पहा, तुम्हाला माहिती असेल तर की जे नक्षलवादाचे जे लीडर्स होते ते सध्याला आत्मसमर्पण करत आहेत. ही आपल्या देशासाठी चांगली गोष्ट आहे. यासाठी पहा अगदीच केंद्रीय गृहमंत्र्यांचं अभिनंदन आपण नक्कीच करू शकतो. मग आता आपण नक्षलवाद तर संपवत आलेला आहोत व 31 मार्च 2026 रोजी नक्षलवाद संपूर्ण संपवू आपण. पण नक्षलवादानंतर काय करायचं? ओके, कारण पहा जे आदिवासी बहुल भाग आहे मग त्यांना आपण प्रवाहामध्ये आणून घेतलेलं आहे का तर बिलकुल नाही. अद्याप देखील आपण पहा पूर्णतः आदिवासींना प्रवाहामध्ये आणलेलं नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला काय पॉलिसी चेंजेस करणे गरजेचे आहेत. ओके, आर्टिकलमध्ये क्रक्स तेच दिलेलं आहे पहा की आणण्यासाठी सरकारच्या योजना कोणत्या आहेत तर याबाबत सरकारी धोरणातील उणिवा स्पष्ट दिसतात. ओके, जसं की पहा कुपोषण जे आहे म्हणजे अगदी एक सहज उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना तर अगदी तुम्हाला माहिती असेल की आदिवासी बहुल भागामध्ये कुपोषणाच्या जास्त समस्या आहेत. मग त्याबद्दल भारत सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलं का तर बिलकुल काही करू शकले नाही, ज्यासाठी बॉम्बे हायकोर्टाने वेळोवेळी महाराष्ट्र सरकारला फटकारलेला आहे. मग अगदी बारीक गोष्टींची तिथं उणिवा आहेत. मग तसं असताना आपण फक्त जर तिथं इंडस्ट्रीज वगैरे स्थापन करू जसं गडचिरोलीमध्ये, त्यानंतर आता अगदीच पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण लोह खनिजे स्थापन करू तर त्यामुळे सर्व काही हे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. मग यामुळे पहा अगदी जो नक्षलवाद त्यांनी संपवलेला आहे ना तो परत एकदा उफाळून यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पॉलिसी चेंजेस करणं काळाची गरज आहे. ओके, सर्व पायाभूत सुविधा तिथं मिळणं गरजेचे आहेत. मग पायाभूत सुविधा जर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच पहा ही त्यांच्यापासून दुरावले जातील, नक्षलवाद थोडासा कमी होईल. हे आपलं पाहणं गरजेचं आहे. व ज्यावेळेस मी पहिल्यांदा आय थिंक जर व्हिडिओ भेटला ना तो मी परत एकदा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो परत एकदा मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला त्याची लिंक तरी देईन. त्यामध्ये मी चर्चा केली होती पहा की नक्षलवाद उदय कसा झालेला आहे त्याचा व
अगदी आपला पुढे काय करणं गरजेचं आहे. ओके, त्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे विद्यार्थी मागच्या वर्षी रेग्युलर होते ना, त्यांना ती माहिती आहे नक्षलवादाचा आपण पूर्ण कहाणी घेतलेली होती, बरोबर. मग ती तशाच पद्धतीने आता जर याला संपवायचंच असेल, मूळ नष्ट करायचं असेल ना, तर पुढे काय करणं गरजेचं आहे याचा तुम्ही पण थोडासा विचार करा. व जर मला तो व्हिडिओ भेटला ना, तर मी तुमच्यासमोर नक्की तो मांडण्याचा प्रयत्न करेन. बाकी या आर्टिकलमधून तुम्हाला तसं काही मिळालं नाही. म्हणजे अगदी पहा, लोकसत्ता थोडंसं दिवसेंदिवस खूपच कमी होत आहे, आपल्यासाठी लो व्हॅल्यू प्रोडक्ट होत आहे असं मला वाटतं. त्यामुळे अगदी लवकरात लवकर ते संपून मला पुढे द हिंदूमध्ये खूप बातम्या महत्त्वाच्या आहेत त्या पाहूयात. हां, झालेलं आहे लोकसत्ता तसं पाहिलं तर. नेक्स्ट आहे पहा, नाशिक पालिकेची कर्ज रोखे विक्रीची घोषणा. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. UPSC शेअर मार्केटवरती जास्त प्रश्न विचारते, बरोबर. मग या नजरेतून जर तुम्ही पाहिलं तर नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. मग कुंभमेळ्यातील पाणी पुरवठा योजनेसाठी पहा निधी उभारायचा आहे. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांनी पैसा दिला नाशिक नाशिक जिल्हा आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेसाठी त्यांनी पैसा दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हेतूने. परंतु अगदी तो पैसा परिपूर्ण आहे का, तर बिलकुल नाही. कारण कुंभमेळ्याचं जर आयोजन करायचं म्हटलं तर अगदी जास्त पैसे लागतात. जसं की पहा, आता आपल्या घरी लग्न आहे असं तुम्ही कन्सिडर करा, ओके. व माझी इन्कम किंवा आपल्या कुटुंबाचे टोटल जे इन्कम आहे ते 100 रुपये, व आपल्या घरी जर लग्न आहे, लग्नासाठी रक्कम लागणार आहे 500 रुपये. तर मग मी 400 रुपये काय करायचं, ओके. मग 400 रुपयेसाठी मी काय केलेलं आहे पहा, तर उधार किंवा कर्ज वगैरे तिथं काढलं. मग अगदी तशाच पद्धतीने नाशिक महानगरपालिका आता काय करणार आहे, तर कर्ज रोखे म्हणजे बॉन्ड जे आहेत ना ते विक्रीस काढणार आहे. बॉन्ड म्हणजेच काय, तर एक सर्टिफिकेट असतं, ओके. ते सर्टिफिकेट त्यांनी बाहेर ठेवणार आहेत व त्यांनी काय म्हणतील की 5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला एवढी रक्कम देऊ. आज तुम्ही मला 100 रुपये दिलात ना, किंवा आता मला किती लग्नासाठी 400 रुपयाची गरज होती, बरोबर आहे. मग मी एक सर्टिफिकेट विकायला काढेल व त्या सर्टिफिकेटवर नाव असेल की ह्या व्यक्तीला मी हे सर्टिफिकेट देतोय, कारण 5 वर्षानंतर मी या व्यक्तीला 400 रुपये प्लस जे व्याज आहे ते देईल. 400 रुपये प्लस व्याज आपण घेऊयात पहा 40 रुपये, ओके. म्हणजे 440 रुपये मी याला 5 वर्षानंतर परत करेन, असं तिथं एक सर्टिफिकेट, म्हणजे त्यालाच काय म्हणतात, रोखे किंवा बॉन्ड असं म्हटलं जातं. मग नाशिक महानगरपालिका ही बॉन्ड विक्रीस काढणार आहे, जेणेकरून काय होईल पहा, त्यांना पैसे तिथं मिळतील. व याचं वार्षिक व्याजदर असणार आहे पहा किती, 8.05% एवढं व्याजदर असणार आहे. व हे जे बॉन्ड असतील किंवा हे जे कर्ज रोखे असतील ना, हे बिगर परिवर्तनीय असतील, म्हणजे एखाद्यावरून दुसऱ्याकडे हे ट्रान्सफर केले जाणार नाही आहेत, ओके. त्यामुळे हे नॉन ट्रान्सफरेबल हे बॉन्ड्स असतील, ओके. त्यासोबतच पहा, डीमॅट अकाउंटवरूनच तुम्हाला हे खरेदी वगैरे करता येणार आहेत आणि पहिल्यांदा जो येईल त्यालाच हे मिळणार आहेत. व 25 तारखेपासून हे खुले होणार आहेत व 2 मार्च रोजी याची एंड असेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना याची नक्कीच इच्छा आहे खरेदी करण्याची, तर ती खरेदी करू शकता, ओके. डन. व पहा, यांचा कालावधी आहे किमान 3 ते 10 वर्षासाठी घेण्यात येणार आहे ते, ओके. म्हणजे 10 वर्षानंतर याची तुम्हाला रक्कम तिथं परतफेड केली जाऊ शकते. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, बाकी लोकसत्तामध्ये गरजेची बातमी नाही, स्किप करूयात. नेक्स्ट आहे द हिंदू, अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत. ही बातमी आपण लोकसत्तामध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर डायरेक्शन्स इन हेट क्राईम रुलिंग मे बी अनमॅनेजेबल CGI. पहा, 2018च्या केसमध्ये त्यांनी हेट क्राईम याबद्दलची डेफिनेशन देत असताना किंवा स्टेट गव्हर्नमेंटला त्यांनी काय दिलेले आहेत पहा, निर्देशन दिलेले आहेत. व तुम्हाला लास्ट वीकमध्ये पण मी म्हटलेलं होतं की लवकरच याबद्दल काय येणार आहेत, तर गाईडलाईन्स येतील, बरोबर. मग चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी गाईडलाईन्स देत आहेत, परंतु त्यांनी पण हेच म्हटलं की हे अनमॅनेजेबल असेल. स्टेट गव्हर्नमेंटसाठी वगैरे हे सर्व काही अनमॅनेजेबल असेल. मग याला सोल्युशन काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी याबद्दल काहीतरी कायदा बनवणं गरजेचं आहे पहा हेट क्राईमबद्दल. किंवा जे पॉलिटिकल पार्टीचे जे लीडर्स आहेत किंवा जी पॉलिटिकल पार्टी आहे ना, त्यांनी स्वतःहूनच सो मोठं कॉग्निस घेणं गरजेचं आहे. कारण हेच जर काम सुप्रीम कोर्ट करत राहिलं तर हे योग्य नाही आहे ना. देशाच्या प्रतिष्ठित कोर्टाकडे तुम्ही कोणता नेता काय बोलेल याबद्दल जर तुम्ही चर्चा करत असाल तर अतिशय आपली सोसायटी म्हणून खूप डिग्रेड झालेली आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता, ओके. आता CGIनी तशा पद्धतीने बोललेले नाहीत, परंतु तुम्ही रीड बिटवीन द लाईन्स करू शकता ना. कारण पहा, आपला पैकीच एक नेता बनतो व समाजामधूनच तो नेता उभारलेला असतो, बरोबर. मग समाजात काय चाललं आहे त्याचंच प्रतिबिंब नेत्यामध्ये येणार आहे ना. मग समाजामध्ये नक्कीच हेट क्राईम वाढलेला आहे, यावरून ते आपल्याला लक्षात येतं. मग अगदीच समाज या नजरेतून जर पाहिलात किंवा समाजासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर हेट क्राईमला थोडंसं कमी करणं, मग यासाठी एज्युकेशन मस्त आहे पहा, ओके. पाहूयात पुढे आपली सोसायटी पण कशा पद्धतीने पुढे जाईल. त्यानंतर इंडियन सोसायटीसाठी हे मस्त आहे पहा. थोडंसं जर इंडियन सोसायटी जर शिकलात ना, याचा ॲन्सर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आय थिंक इथे आहे, कुठे नाही मागे गेला, एकच मिनिट द्या.
हां हेच आहे पहा, इंटरफेथ मॅरेजेस नॉट प्रोहिबिटेड अंडर न्यू UP कन्व्हर्जन लॉ हायकोर्ट. उत्तर प्रदेश सरकारने 2021मध्ये एक कायदा केला पहा, त्या कायद्याचं नाव आहे अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट 2021. अनलॉफुल हा कायदा थोडंसं लक्षात ठेवा तुम्ही, अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट ओके UCRA ओके 2021 हा त्यांनी कायदा केला. ओके अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन म्हटलं म्हणजे हा बेसिकली कायदा कशा संदर्भात होता पहा, रिलिजन ओके म्हणजे धर्मांतर या संदर्भातला हा कायदा आहे. बरोबर, हा पॉईंट तुम्ही प्लीज, हे की आहे यामधील ओके, ज्यावेळेस तुम्ही केसची स्टडी करताना त्यावेळेस काय की आहे हे महत्त्वाचं आहे. पण अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट 2021 हा कायदा कोण उत्तर प्रदेश सरकारने केला. बरोबर, मग उत्तर प्रदेश सरकारने हा कायदा केल्यानंतर या कायद्याचं काम काय आहे बेसिकली, तर अगदी जर एखाद्यावरती फोर्सफुली त्याचं कन्व्हर्जन होत असेल, त्याच्या रिलिजनचं जर फोर्सफुली कन्व्हर्जन होत असेल ना, तर त्याला रोखणं ह्या कायद्याचं काम होतं. या कायद्याचा वापर पहा त्यांनी कशासाठी केला, तर अगदी जे लिव्ह इनमध्ये राहणारी कपल्स आहेत ना, त्यांनी बंधनं घातली की बाबा तुम्ही दुसऱ्या रिलिजनच्या व्यक्तीसोबत तुम्ही इथं राहू शकणार नाही. बरोबर, अशा पद्धतीने त्यांनी बंधनं घातली उत्तर प्रदेशमध्ये. मग त्यालाच अनुसरून पहा अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन फाईल केली 12 कपल्सने ओके, जे लिव्ह इनमध्ये राहणारी जी कपल्स होती 12, त्यांनी पहा अगदीच अलाहाबाद हायकोर्टाचा सहारा घेत किंवा अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन फाईल केली की बाबा आमच्या विरोधात आता हे कायदा तयार झालेला आहे. हे मी पॉईंट काय बोललो की रिलिजन ओके, हा कायदा कशा संदर्भात होता, रिलिजनचा होता. व परत आता इथं तेच आहे, फिरून फिरून आपण एकाच गोष्टीकडे येणार आहोत. एक आहे सोशल मोरॅलिटी ओके, सोशल मोरॅलिटी वर्सेस दुसरं काय आहे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. बरोबर, आता सोशल मोरॅलिटी काय आहे, तर अगदी जो अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट आहे त्याचं संवर्धन करणं किंवा आपल्या प्रदेशामध्ये जर अनलॉफुली अगदी कन्व्हर्जन केलं जात असेल रिलिजनचं तर ते अतिशय चुकीचं आहे. मग यासाठी कायदा असणं गरजेचं. मग यासाठी 2021चा जो उत्तर प्रदेशमध्ये कायदा झाला तो बेटरच होता, सोशली तो कायदा बेटर आहे. बरोबर, पण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी कुठं येते पहा, तर अगदी या कायद्याचा सहारा घेत जर तुम्ही लिव्ह इनमध्ये जे राहणारे व्यक्ती असतील त्यांना जर तुम्ही त्रास देत असाल किंवा त्यांच्यावरती जर बंधनं टाकत असाल तर ते चुकीचं आहे. कारण तुमचा कायदा काय बोलत होता, फक्त रिलिजन संदर्भात बोलत होता. बरोबर आहे, त्याचं आणि लिव्ह इनबद्दलच्या व्यक्तींचं काहीही देणं घेणं नव्हतं. हां, इथं फक्त काय प्रॉब्लेम होता, जर तुम्ही कन्व्हर्जन करत असाल तुमच्या धर्माचं तर या संदर्भात हा कायदा होता. पण यांनी काय केलं, तर नाही, लिव्ह इनमध्ये तुम्ही राहता येणार नाही किंवा जर तुम्हाला लिव्ह इनमध्ये राहायचं असेल तर तुम्ही उत्तर प्रदेश सरकारची पहिल्यांदा परमिशन घ्यावी लागेल असं त्यांनी या कायद्याचा सहारा घेत तिथं म्हणत होते. बरोबर, मग यालाच 12 कपल्सनी तिथं चॅलेंज केलं होतं पहा. मग अलाहाबाद हायकोर्टाने पण हाच विचारणा केली की बाबा असं कसं, तुमचा कायदा कशा संदर्भात आहे, तर धर्मासंदर्भात कायदा आहे, मग तुम्ही लिव्ह इनच्या व्यक्तींना त्रास कसा देऊ शकता का, तर बिलकुल नाही असं म्हणत त्यांनी पहा अगदीच जे त्यांनी पॉलिसी केली होती ना त्याला त्यांनी स्ट्रक डाऊन केली आहे. पण हा कायदा स्ट्रक डाऊन झाला नाही. का स्ट्रक डाऊन झाला नाही, तर अगदी पहा या कायद्याला चॅलेंज करण्यात आलं नव्हतं, तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीला यांनी चॅलेंज केलं होतं 12 कपल्सनी. व ते अगदी योग्य आहे पहा, कारण आज घडीला व इथं एक फ्रीडम ऑफ चॉईस याबद्दल अलाहाबाद हायकोर्टाने खूप बेटर पद्धतीने बोललेलं आहे पहा की धिस कोर्ट फेल्स टू अंडरस्टँड दॅट इफ द लॉ परमिट्स 2 पर्सन इवन ऑफ द सेम सेक्स टू लिव्ह टुगेदर पीसफुली देन नीदर एनी इंडिव्हिज्युअल, पहा लक्षात घ्या, नीदर एनी इंडिव्हिज्युअल नॉर अ फॅमिली नॉर इवन द स्टेट. म्हणजेच आपल्या भारतीय संविधानामधील आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 अंतर्गत तुम्हाला तुमचा व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार देण्यात आलेले आहेत व त्याचाच हवाला जर घेतला तुम्ही तर अगदी पहा तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्हाला राहण्यापासून इवन तुमची फॅमिली, त्यानंतर अगदी पहा स्टेट काही पण तुम्हाला रोखू शकणार नाही. कारण हे सर्व कोणी दिलेलं आहे, तर भारतीय संविधानाने कलम 21 राईट टू लिव्ह विथ डिग्निटी याचा अधिकार तुम्हाला आहे. मग यासाठीच पहा काल अलाहाबाद हायकोर्टाने काय म्हटलं की नाही, तुम्ही जे म्हणत आहात ना की लिव्ह इनमध्ये यांनी राहायचं नाही, तर ते बिलकुल नाही, बिलकुल तसं होऊ शकत नाही. कारण मी पण अडवू शकणार नाही किंवा त्यांची फॅमिली मेंबर्स देखील अडवू शकणार नाही त्यांना राहण्यापासून. व जर ते दोघांचं पण म्हणजे अगदी ते 18+ असतील व ते दोघांचं तिथं सहमती असेल, म्हणजे मुलगा किंवा मुलगी या दोघांची जर सहमती तिथं असेल ना तर यांना स्टेट देखील म्हणजे कोणीही यांना रोखू शकणार नाही असं काल अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं. अगदी ते बरोबर आहे. पहा आर्टिकल 21चं जर तुम्ही पाहिलात अवाका तर ते खूप मोठा आहे आर्टिकल 21. व इथं परत एकदा कोण जिंकलेली आहे, तर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जिंकलेली आहे. आता सोशल मोरॅलिटीचा तर इथं प्रश्न चालला नव्हता मला, म्हणजे प्रश्न असा पडला की जो
कायदेतज्ञ तिथं केस मांडत होता त्यांनी पण हाच प्रश्न पेला, पण त्यांनी कशा पद्धतीने मांडला हा मलाच एक कुतूहल झालं की बाबा असं कसं होऊ शकतं. कायदा आपला कोणता होता, रिलिजनचा होता, मग त्याला अनुसरून आपण लिव्ह इन बद्दलच्या व्यक्तींना तिथं बोलू शकत नाही. ओके, म्हणजे छोटा मोठा वकीलाला पण नक्कीच हे समजलं असतं असं माझं एक प्रथम दर्शन आहे. बाकी अगदी आपल्या महाराष्ट्र राज्यामधला हा कायदा नाही आहे, उत्तर प्रदेशमधला हा कायदा होता. हा एक फक्त महत्त्वाचा पॉईंट. बाकी तुम्हाला थोडंसं गोष्टी लक्षात राहावा यानंतर मी हा कायदा सांगितला आहे. तसंच आणखीन एक कायदा आहे पहा, उत्तराखंडमध्ये पण एक कायदा झालेला आहे, त्याबद्दल पण लवकरच सुनावणी होईल. मग पाहूयात आपण. म्हणजे आता स्वतः आपण काही उत्तराखंडची पब्लिक सर्व्हिस कमिशन वगैरे देत नाही आहे, किंवा अगदीच तसे प्रश्न आपल्या महाराष्ट्र MPSCमध्ये वगैरे येणार नाहीत. त्यामुळे निश्चिंत राहा, UPSCला पण असे प्रश्न येणार नाहीत, कारण हे लो फॅक्ट आहे पहा. कारण अगदी जे स्टेट गव्हर्नमेंटनी हा कायदा केला होता त्यांनाच थोडंसं कन्फ्युजन होतं की आपण कायदा लिव्ह इनबद्दल केलेला आहे की अँटी कन्व्हर्जनबद्दल केलेला आहे. ओके, मग त्यासाठी हे कन्फ्युजनमधून त्यांनी हायकोर्टमध्ये ही केस चाललेली होती. बाकी उर्वरित आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आहे. हां, आर्टिकल 21 तुम्हाला लक्षात आला असेल. नेक्स्ट आहे पंजाब गव्हर्नमेंट अनाउन्सेस मेरी रसोई रेशन स्कीम. ओके, MPSC प्रश्न डायरेक्टली विचारू शकते की मेरी रसोई ही रेशन स्कीम कोणाची आहे, तर पंजाब सरकारची आहे. डन, एवढं तुम्ही लक्षात ठेवा पॉईंट. त्याच्यानंतर 2 एडिटोरियल आहेत अतिशय महत्त्वाचे. ओके, द क्विट क्रायसिस ऑफ अडल्ट सन्स मेंटल हेल्थ इन इंडिया. ओके, याच्यापूर्वी पण आपण चर्चा केली पहा की उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये 3 बहिणींचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांनी आत्महत्या केली. का, तर कोरियन गेमला इन्फ्लुएन्स होऊन ते आत्महत्या केली होती. बरोबर, मग हा आर्टिकल किंवा याच्यापूर्वीच्या आर्टिकलमध्ये चर्चा काय केली होती आपण की डायरेक्टली ब्लँकेट बॅन करणं योग्य नाही आहे. ओके, म्हणजे आपण तेव्हा चर्चा आली होती किंवा जे डिजिटल मीडिया आहे त्यांनी काय म्हणत होती की आपण डायरेक्टली आपण काय करूयात, सर्व सोशल मीडियाज बॅन करूयात, 16 वर्षाच्या खालील जे मुलं वगैरे असतील त्यांना आपण काय करूयात, सोशल मीडियाज देऊ नये, अशा पद्धतीने चर्चा चालली होती. परंतु आपण त्याला विरोध केला होता. का विरोध केला होता, कारण कुतूहल ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण होणं गरजेचं आहे. या नात्याने आपण काय केलं होतं पहा, त्याला स्टॉप केलं होतं की आपण तसं करू नये. हा आपला स्टँड तिथं मांडला होता. बरोबर, आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपला स्टँड मांडायचा आहे. बरोबर, तर पहा, जी 3 विद्यार्थिनीची जी ती केस झाली, ओके, किंवा त्यांची जी आत्महत्या झाली, त्यामधून आपल्याला काय दिसतं, तर इंडिया फेसेस अ ग्रोविंग लार्जली निग्लेक्टेड क्रायसिस इन चाइल्ड अँड अडल्सन मेंटल हेल्थ. ओके, म्हणजेच काय, मेंटल हेल्थ क्रायसिस भारतामध्ये वाढत चाललेला आहे, याबद्दल आपल्याला इथं काळजी करणं गरजेचं आहे. एकंदरीत सांगायचं म्हटल्यानंतर पहा की आपल्याकडे समस्या एक आहे व आपण लक्ष दुसरीकडे करत आहोत, अशा पद्धतीने. म्हणजे एक करायचं होतं व झालं दुसरंच. अगदी तसंच, म्हणजे आपल्या देशामध्ये मेंटल हेल्थ चॅलेंज तिथे जास्त वाढत आहे व आपण काय करत आहोत, तर सोशल मीडिया ब्लँकेट बॅन करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग अगदी याला अनुसरून जर आपल्याला चर्चा करायची म्हटलं की आता जर मेंटल हेल्थचे इश्यूज आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत, तर त्याला आपण कसं टॅकल करू शकतो याबद्दल हा आर्टिकल आहे. तर अगदीच पहा, इथे एक आकडेवारी दिली आहे जी की अतिशय महत्त्वाची आहे. ही एक आकडेवारी पहा. त्याच्यानंतर कुठे गेली दुसरी आकडेवारी, हां, ही पहा. आपल्या देशामध्ये जवळपास 10,000पेक्षा कमी सायकॅट्रिस्ट आज उपलब्ध आहेत. ओके, व आपल्या देशाची जर लोकसंख्या पाहिलात तुम्ही तर अतिशय जास्त आहे. ओके, मग असं जर असेल, एवढं भयान जर दुर्दैव असेल, तर मग सांगू शकता तुम्ही की म्हणजे मग आपण मेंटल हेल्थला कसं चॅलेंज देतं किंवा मेंटल हेल्थला आपण तिथं आता कशा पद्धतीने टॅकल करू शकतो. कारण अतिशय 10,000पेक्षा कमी डॉक्टर्स आपल्याकडे आहेत किंवा सायकॅट्रिस्टची संख्या आपल्या देशात आहे. व पहा, आपल्याकडे मेंटल हेल्थबद्दल समस्या असतात हे पण आपण मान्य करत नाही पहिल्यांदा. ओके, पण जे जेनझी आहे ती एन्झायटी, त्यानंतर डिप्रेशन याबद्दल चर्चा करत आहे, समोर येऊन ते चर्चा करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण आपल्याकडे याच्यापूर्वी तर व्हायचंच नाही ना की बुवा डिप्रेशन वगैरे तसं काही असतं का, तर बिलकुल असत नाही. अशाच पद्धतीने आपलं रवैया होता याच्यापूर्वी. पण आज घडीला जर तुम्ही डिजिटल युगामध्ये जर आलेला आहात तर थोडंसं ही चेंज होत आहे. मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपण अगदीच पहा यावरती जास्त सिग्निफिकंटली सायकॅट्रिस्टची संख्या वाढवू शकतो, किंवा अगदी पहा ज्या हेल्पलाईन आहेत, जनजागृती, याबद्दल पण आपण थोडी पावलं नक्कीच इथं उचलू शकतो. त्यानंतर ही जी समस्या आहे मेंटल हेल्थची, ती वाढली कशामुळं, तर पहा याला एकदम काय म्हणू शकता की एकच मोठा प्रॉब्लेम झाला, तो आहे कोविड-19चा. कोविड-19 आल्यानंतर पहा अगदी सर्व शाळा वगैरे जी आहे तो डिजिटल स्वरूपातून गेल्या. बरोबर आहे, डिजिटल माध्यमाकडे आपलं जास्त तिकडे कल झाला. यासोबतच तुम्हाला माहिती असेल की 2019 याच्यापूर्वीच एक स्टडी आली होती, नॅशनल मेंटल हेल्थ
प्रोग्राम यांच्या स्टडीनुसार त्यांनी काय म्हटलं होतं की जे स्क्रीन आहे, जे डिव्हायसेस आहेत ना, त्याचं एक्सपोजर लहान मुलांना किंवा अगदी ॲडल्टला पण जास्त तुम्ही देऊ नकात असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु कोविड-19 आल्यानंतर अगदीच पहा आपलं जे स्क्रीनचं एक्सपोजर आहे ना, ते टाईम जास्त वाढला. ओके, व आपण सर्वजण घरात असल्यामुळे पहा अगदी आपण जे आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना जे भेटायचं बोलायचं वगैरे ते आपलं कन्व्हर्सेशन जे आहे ना ते कमी कमी होत गेलं. बरोबर आहे. व तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मानव हा समाजशील प्राणी आहे, त्याला समाजात राहायला बेस्ट आवडतं किंवा म्हणजे तो फील चांगल्या पद्धतीने ते करू शकतो. परंतु कोविड-19 नंतर हे सर्व काही त्याचं तुटलं व ते त्याची सर्व जी जागा आहे ती समाज माध्यमांनी घेतली. बरोबर आहे. मग व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणं किंवा इंस्टाग्रामला स्टोरी ठेवणं हे आपला दैनंदिन नित्यक्रम चालू झाला. बरोबर आहे. मग आपण पण दुसऱ्यांचं स्टेटस वगैरे पाहून तो जिवंत आहे एवढं आपण लक्षात घेत होतो. बरोबर. पण यामुळे आपण काही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे ठेवला होता का किंवा डायरेक्टली समोरासमोर भेटून आपण त्यांचे इंटरॅक्शन वगैरे तसं झालं का? तर बिलकुल नाही. म्हणजे आपल्या भावनांना तिथं आदानप्रदानच झाली नाही. यामुळे आपल्या देशामध्ये किंवा कोविड-19 नंतर मेंटल हेल्थचे जे चॅलेंजेस आहेत ना ते दिवसेंदिवस वाढत आहेत. का? तर फिलिंग आपण शेअर करू शकत नाही किंवा आता अगदी जरी बोललो तर किंवा अगदी आपण आता जरी चॅटिंग वगैरे करत असलो तर फिलिंग तिथं शेअर होत नाहीत ना. म्हणजे तो व्यक्ती कसा दिसतो आहे किंवा म्हणजे जे हावभाव आहेत ते आपल्याला समजत नाहीत. मग या कारणानिमित्त पहा कोविड-19 नंतर आपल्या देशामध्ये मेंटल हेल्थचे चॅलेंजेस वाढलेले आहेत. व याच्यापूर्वी मी म्हटलं ना की आपल्याकडे डिप्रेशन काय असतं किंवा डिप्रेशन म्हणजे काय हेच तिथं बेसिकली मोठी संकल्पना होती आपल्या देशासाठी. पण नव्याने जर तुम्ही कोविड-19 जर पाहिलात त्याच्यानंतर तर हे जास्तच वाढलेलं आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो तर गो बॅक टू अगदी ज्या पद्धतीने स्वामी दयानंद सरस्वती यांनी गो बॅक टू वेदास म्हटले होते अगदी तशाच पद्धतीने आपण डिजिटल डिटॉक्स करू शकतो. ओके, गो बॅक टू आपलं जे रेग्युलर होतं पूर्वीची लाईफ 2019च्या पूर्वीची 2020च्या पूर्वीची अगदी तसं आपण नक्कीच करू शकतो. जेणेकरून पहा किंवा अगदी तुमच्याजवळ पण एखादे मित्र वगैरे असेल तर त्याला नक्कीच भेटण्यासाठी वगैरे तुम्ही जा. जेणेकरून पहा तुमचे एक्सप्रेशन वगैरे तिथं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आदानप्रदान होतील व अगदीच जे डिप्रेशन वगैरे आहे ना ते थोडंसं कमी होईल तिथं नक्कीच. ओके, मग याला सगळ्यात बेस्ट उपाय काय आहे तर अगदी पहा कन्व्हर्सेशन, तुमच्या मित्रांसोबत वगैरे कन्व्हर्सेशन हेच एक बेस्ट उपाय आहे मेंटल हेल्थसाठी. त्याच्यानंतर अगदी आता जो व्यक्ती पुढे गेलेला आहे त्यांनी सायकॅट्रिस्टची वगैरे तिथं मदत घेऊ शकतात. त्याच्यानंतर डिजिटल डिटॉक्स करणं पण खूप गरजेचं आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल व जे मी क्रक्स सांगितले आहेत ना ते तुम्ही एक्झाममध्ये लिहायचे आहेत. म्हणजे पहा आता ही न्यूज बिल्डमध्ये आहे, फक्त यावरूनच तुम्ही हा आर्टिकलवरूनच तुम्हाला लिहायचं नाही आहे. कारण प्रॉब्लेम कसा आहे तर म्हणजे मागच्या आठवड्यामधला जो आपण आर्टिकल घेतलेला होता जो की ब्लँकेट बॅनबद्दलचा होता तो आर्टिकल आणि हा आर्टिकल पण लिंक्ड आहेत. ओके, फक्त आठवडा त्यामध्ये गॅप झाला. त्यामुळे पहा तुम्हाला नोट्स बनवून ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्ही विसरू नये की बाबा ह्या आर्टिकलमध्ये काय आलं होतं व मागच्या आर्टिकलमध्ये काय आलेलं होतं. मागच्या आर्टिकलमध्ये आपण ब्लँकेट बॅनबद्दल चर्चा केली, पण आजच्या आर्टिकलमध्ये काय केलं तो थोडंसं आपण इमोशनली गेलेलो आहोत. म्हणजे आपल्या मित्रांना वगैरे भेटायचं म्हणून अशा पद्धतीने आपण इथे चर्चा केली. ओके, मग त्यासाठी पहा थोडं म्हणजे अगदीच एकाच दिवशी आपल्याला UPSC करायची नाही तर अगदी 1 वर्षाचा कालावधी आहे. हेच कारण आहे त्याचं. व्हॅल्यू ॲडिशनसाठी हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. ओके, मानव हा समाजशील प्राणी आहे या नात्याने तुम्ही थोडं करूनच घेणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं लिहू शकता. आय होप हा आर्टिकल समजला असेल. नेक्स्ट आहे आर्टिकल पहा इंडियाज एनर्जी शिफ्ट थ्रू द ग्रीन अमोनिया रूट. आता पहा नुकतंच भारत सरकारने काय केलं पहा शांती कायदा केला. बरोबर, शांती कायदा अनुसार आपण न्यूक्लिअर एनर्जीमध्ये प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. बरोबर, व ते सर्व कशासाठी केलं आपण तर क्लीन एनर्जी प्राप्त करण्यासाठी, क्लीन एनर्जीसाठी. मग क्लीन एनर्जीसाठी आणखीन काही करू शकतो का आपण उपाय तर यस, हायड्रोजन एनर्जी. ओके, जे हायड्रोजन प्रोजेक्ट आहेत तिथे पण आपण क्लीन एनर्जीसाठी आपण हायड्रोजन प्रोजेक्ट पण बसवू शकतो. व अगदीच पहा जे 4-5 मेजर पोर्ट्स आहेत ना तिथं आपण आता हायड्रोजन प्रोजेक्ट पण तिथं बसवत आहोत. ओके, मग हायड्रोजन प्रोजेक्ट बसवत असलो किंवा हायड्रोजन एनर्जी जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला काय लागतं तर त्याला डेरिव्हेटिव्ज म्हणून पहा तिथं ग्रीन अमोनियाचा तिथं वापर केला जातो. बरोबर आहे. म्हणजे अगदी आपला हायड्रोजन इलेक्ट्रिसिटी किंवा हायड्रोजन एनर्जी जर प्राप्त करायची असेल ना तर तिथं एकतर पाणी पण लागतं. ओके, एक वॉटर लागतं, यासोबतच पहा ग्रीन अमोनिया हे 2 लागतात व यापासून आपल्याला क्लीन एनर्जी तिथं नक्कीच प्राप्त होते. पण आज घडीला ग्रीन अमोनिया किंवा अमोनियामध्ये आपण सक्षम आहोत का किंवा अमोनियामध्ये आपण आत्मनिर्भर आहोत का तर बिलकुल आत्मनिर्भर नाही. मग यासाठी पहा भारत सरकारने काय केलेलं आहे तर नवीन एक व्हिजन काढलेलं आहे, स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन. ओके, साईट हे त्यांनी एक व्हिजन काढलेलं आहे व यानुसार आता आपल्याला काय करायचं आहे तर
आपल्या देशामध्ये अमोनिया यामध्ये आपला आत्मनिर्भर व्हायचा आहे. मग यासाठी 2030 त्यांनी काय देणार आहेत पहा, सबसिडीज वगैरे तिथं दिली जाणार आहेत. जे कोणी आपल्या देशामध्ये आत्मनिर्भर अमोनिया बनवतील मग त्यांना अगदीच जे इंडस्ट्रीज वगैरे तिथं स्थापन होतील ना, मग त्यांना आपण नक्कीच पहा सबसिडी वगैरे तिथं देऊ शकतो किंवा PIL स्कीममधून वगैरे त्यांना आर्थिक तिथं मदत केली जाऊ शकते. त्याच्यानंतर पहा इंडियाज नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, हे पण अगदीच याच साठी घेण्यात आलेलं आहे की क्लीन एनर्जी आपल्या देशामध्ये प्राप्त व्हावी. ओके, व ह्याचं व्हिजन किती आहे तर अगदी पहा 0 कार्बन इमिशन आपल्याला कधीपर्यंत करायचं आहे, 2070 करायचं आहे. पण जे ग्रीन अमोनिया आहे किंवा जे ग्रीन हायड्रोजन आहे ते आपल्याला 2030 प्राप्त करायचं आहे, जेणेकरून आपण 2070 आपलं गोल तिथं लवकर प्राप्त करू शकतो. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी आता योग्यरित्या समजला असेल. म्हणजे हे फॅक्च्युअल डाटा आहे, बाकी काही नाही आहे. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट तयार करता किंवा ग्रीन हायड्रोजनपासून तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करता पहा, त्याचे बाय प्रोडक्ट कोणते आहेत तर H2O मधील वॉटर. ओके, हा एक तिथं नक्कीच बाय प्रोडक्ट आहे, बरोबर. त्यानंतर मी सांगत असताना म्हटलं ना तुम्हाला की इलेक्ट्रिसिटी जर जनरेट करायची असेल, म्हणजे हायड्रोजनपासून जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर काय करावं लागेल, वॉटर आणि अमोनियाचं तिथं जास्त मिक्सचर लागणार आहे आपल्याला, बरोबर. मग आज घडीला तुम्ही वॉटर स्कार्सिटी आपल्या देशात आहे का तर बिलकुल आहे. म्हणजे एकीकडे आपण चांगली गोष्ट आहे की आपल्याला क्लीन एनर्जी पाहिजे, परंतु आपल्याच देशामध्ये पहा पाण्याची भीषण टंचाई आहे. मग हे पॉसिबल करणं थोडंसं मुश्किल आपल्याला नक्कीच वाटत आहे. कारण की जर आपण फक्त पाणीच तिथं टाकत असलं हायड्रोजन प्रोजेक्टसाठी तर ते योग्य होणार नाही. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा, तर या पाण्याचं म्हणजे अगदीच परत पहा, म्हणजे एकीकडे आपण पाणी टाकतो व दुसरीकडून पाणीच आपल्याला प्राप्त होणार आहे हायड्रोजन इलेक्ट्रिसिटीमधून. मग हे जे उर्वरित पाणी टाकाऊ पाणी जे असणार आहे ना, त्याचा आपण दुसरीकडे वापर तरी करणं गरजेचं आहे. मग ओके, तर पाहूयात भारत सरकार याबद्दल आता नवीन पॉलिसी वगैरे काय बनवेल. पण नव्याने पॉलिसी कोणती आलेली आहे तर साईट पॉलिसी आहे ग्रीन अमोनियाबद्दल. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. ओके, साईट ही पॉलिसी कशाबद्दल आहे, डायरेक्टली जर UPSC प्रश्न आला तर आपण तिथे नक्कीच चकित होऊ शकतो. पण यासाठी तुम्हाला लक्षात घ्या, स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन, यासाठी ग्रीन अमोनियासाठी ही जी पॉलिसी आहे व ही जे मेन गोल आहे यांचं सगळ्यांचं तर ती आहे क्लीन एनर्जी. ओके, डन. आय होप हा आर्टिकल आता समजला आहे. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.